एक अच्छा मुकाबला सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है 2025 का ये खासदार तटकरे साहब चषक 2025 के अंदर हमारे साथ कमेंट्री बॉक्स के अंदर चंदू शेट्टे सर जुड़े हुए। चंदू सर, इस मुकाबले में मजा आने वाला है, दोनों तरफ बैटल अच्छा रहेगा। जिस तरीके से ये टॉस हुआ, टॉस जीतने के बाद रियान राकीब11 पुणे डिंगडोंग इन्होंने फील्डिंग करने का फैसला किया। हो, मजा येणार आहे या मॅच मध्ये, कारण दोन्ही बाजूला जर पाहिलं तर वलयांकित खेळाडू आहेत. कारण आजची रात्रच तेवढी जबरदस्त असणार आहे. प्रेक्षकांनी पहा, मैदान आता हाऊसफुल झालंय. या स्पर्धेत ही स्पर्धा ठेवण्यामागचा उद्देश हाच होता की या परिसरातील खेळाडूंना प्रोफेशनल टीमचं क्रिकेट, कारण प्रोफेशनल खेळाडू 4 आयकॉन म्हणून या परिसरात काही नवीन नाही आहेत, परंतु अख्खी टीम या ठिकाणी ज्यावेळेला येणार आणि त्यांच्यामधील मॅच पाहायची एक वेगळी मजा असणार आहे. आणि त्याच्यामुळे अगदी ही प्रचंड गर्दी, कारण या परिसरामध्ये क्रिकेटचे दर्दी आहेत आणि ते सगळे दर्दी आपापल्या गावातून या क्रीडा नगरीमध्ये आलेत. त्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. महत्त्वाची मॅच आहे. सिद्दीक जी बिल्कुल गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। विश्वजीत ठाकुर पहले गेंद आड़े बढ़ने का इस्तेमाल किया था, गेंद और बल्ले का ताल्लुक नहीं है। लाइन बिल्कुल अच्छी थी, टप्पा बिल्कुल अच्छा था। टप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के दस्तानों में चले गए और शानदार लाइन के साथ गेंदबाज विश्वजीत ठाकुर रायगढ़ के सुपरस्टार खिलाड़ी है। टेनिस बॉल के अंदर इनका नाम है और एक अच्छे खिलाड़ी है जिनके ऊपर निगाहें रहेगी। स्ट्राइकर एंड पर तुषार रंधीवे और बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे। लाइन बिल्कुल अच्छी गए, टप्पा बिल्कुल अच्छा गए, सटीक लाइन के साथ अब जाकर बल्लेबाज बल्ले का बाहरी किनारा लगा था, आउट होकर डगआउट की तरफ चले गए। पहला शिकार मैदान के अंदर विश्वजीत ठाकुर को पहली सफलता मिली। बल्लेबाज तुषार रंधीवे आउट। धन्यवाद डीजे. पहिला बॉल प्रचंड वेगात पाहायला मिळाला. मागील चेंडूच्या हा चेंडू जर पाहिलं तर थोडासा पुढे होता, परंतु बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळण्याच्या प्रयत्नात हा चेंडू इकडे बॅटची कडा घेत यष्टिरक्षकांच्या दिशेने गेला आणि विश्वजीत ठाकूर मात्र इकडे विकेट घेताना पाहायला मिळतात. आणि हा आता आवाज देखील येऊ लागलेला आहे आणि आवाज नाही तर मजा नाही, म्हणजे टाळ्या शिट्या आणि अशा प्रकारचे आवाज झाले तर एक वेगळी मजा येते आणि ही मजा आता सुरू झाली आहे. बिल्कुल तालियां भी बज रही है, आवाज भी हो रहा है, बहुत कुछ हो रहा है। खासदार सुनील जी तटकरे साहब का जो चषक 2025 दूसरी रात है और उसके अंदर मजा आने वाला है। विश्वजीत को सफलता मिली, तुषार रंधीवे को बाहर भेजा गया। उसके बाद अब जाकर रियान राजपुरकर ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक रेंज पर कुणाल इस ओवर की अगली गेंद बैकफुट पर चले गए, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं, डीप एक्स्ट्रा कवर की तरफ खेलते हुए खिलाड़ी पीछा कर रह गए। टप्पा खाने के बाद गेंद को फेड किया गया। तब तक दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त समय था, दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। रियान राजपुरकर ने अपना खाता 2 रनों के साथ खोला गया। टीम का टोटल 2 रन 1 विकेट के नुकसान पर 3 गेंदों का खेल समाप्त है। विश्वजीत ठाकुर क्या गेंदबाजी कर रहे हैं, शानदार गेंदबाजी। इस ओवर की अगली गेंद और लाइन बिल्कुल अच्छी थी, टप्पा बिल्कुल अच्छा था, ऑफ टप के बाहर 5वें 6ठे स्टंप पर गेंद थी। खड़े खड़े खेलना चाहते थे। इस गेंद के ऊपर चंदू सर दुविधा देखिए क्या है, बल्लेबाज खड़े खड़े खेलना चाहते थे, इनके पैर नहीं चल रहे गए और गेंद टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद विकेट कीपर योगेश मेनकर के हाथों में। वेगाचा बादशाह म्हणतात विश्वजीत ठाकूरला आणि काय वेग पाहायला मिळाला. महाराष्ट्राचा स्पीड स्टार आहे. ऑन साइड पर खेलने की कोशिश, लाइन बिल्कुल अच्छी गई, टप्पा बिल्कुल अच्छा गए, तालियां बज रही है। सती की लाइन के साथ अब जाकर गेंदबाजी विकेट के बीच में समाप्त करना जानते गए, ऑफ स्टंप के बाहर भी गेंदबाजी करना जानते गए और अच्छी गेंदबाजी विश्वजीत ठाकुर द्वारा। रफ्तार के सौदागर है और रफ्तार में गिरफ्तार करना जानते गए। बिल्कुल शानदार गेंदबाजी, योगेश मेनकर भी यही करे, शानदार कर रहे हो, बहुत अच्छी गेंदबाजी। लाइन बिल्कुल अच्छी गई और पीछे की तरफ खेलने की कोशिश सफल रहे, गेंद पीछे की तरफ चली गई है। पल्लू स्कूप मैदान के अंदर, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। रियान राजपुरकर का बाहर, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। प्रचंड वेगातील बॉल पाहायला मिळाले काही, परंतु यावेळेला रिहान पहिलेच जास्त सफल झाले होते. बॉलचा अंदाज घेतला आणि अगदी यष्टिरक्षकांच्या पाठीमागे बॉल खेळलाय, 4 धावा वसूल केल्या. रिहान देखील याच परिसरातील खेळाडू आहे. कुडकी हे त्याचं गाव आहे आणि मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व केलेला खेळाडू आहे. परंतु पहिली ओव्हर जर मी म्हणेल 1 विकेट येऊन 6 धावा, तर ही पहिली ओव्हर डिंगडॉंग टीमच्या बाजूने गेली आहे. बिल्कुल स्टार्ट बैटिंग करने वाली टीम के लिए अच्छा नहीं हुआ, विकेट भी गिरा गए, 6 रन ही बने गए और फील्डिंग करने वाली टीम टॉस जीतने के बाद लिया गया फैसला बिल्कुल सही फैसला।
रिहान रिकाब 11 पुणे डिंगडोंग। टॉस जीतने के बाद फील्डिंग करने का फैसला इनके पक्ष में गया। 5 ओवर का मुकाबला, पहले ओवर में 6 रन दिए, उसके बाद अब जाकर गेंदबाजी करने के लिए दूसरे ओवर के अंदर सैंडी आएंगे। सैंडी गेंदबाजी करेंगे। इनका प्रदर्शन सुप्रीमो के अंदर बहुत अच्छा रहा था। वो सैंडी अब जाकर गेंदबाजी करने के लिए स्ट्राइक रेट पर बल्लेबाज कुणाल खोन, नॉन स्ट्राइक रेट पर रियान राजपुरकर, गेंदबाजी करने के लिए सैंडी यादव अपने बॉलिंग मार पर राइट अप ओवर द विकेट। और बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का ताल्लुक नहीं है। गेंद और बल्ले के बीच में छिड़ी गए जंग, चढ़ा के रंग में भंग खिलाड़ी खेल रहे हैं। लाइन बिल्कुल अच्छी थी, टप्पा बिल्कुल अच्छा था और शानदार लाइन के साथ इस गेंद को समाप्ति करते हुए, और सैंडी यादव का जो प्रदर्शन सुप्रीमो में था वहां से अंत किया था। उसके बाद अब शुरुआत आपके स्क्रीन के ऊपर एबन पवन के ने और चढ़ में गेंद ऑन साइड की तरफ ड्राइव करते हुए गेंद लॉन्ग ऑन की तरफ जारी है। जब तक खिलाड़ी इस गेंद को फीड करे, थ्रो करे, पहला रन मुकम्मल किया, फंबल में उसका फायदा बैटिंग करने वाली टीम को। मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतं युसुफजी लांडगे साहेब आणि त्याचबरोबरने जाफर अनवरी आणि ते सगळे सहकारी मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत। बिल्कुल कई दर्शक इस मैच का आनंद ले रहे, कई मेहमान इस मैच का आनंद ले रहे हैं। स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सैंडी यादव राइट अप ओवर द विकेट। ऑन साइड पर एक अच्छा स्ट्रोक है, डीप स्कोर लेग बाउंड्री के बाहर, कुणाल का वार, गेंद बाउंड्री के बाहर, शेर की झलक सबसे अलग, ब्यूटीफुल शॉट, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। काय स्ट्रोक खेळलाय पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळगावचा हा खेळाडू आपल्या बॅटिंगचं बळ दाखवताना पाहायला मिळतोय कुणाल खोन। इसके पहले के गेंद के ऊपर चौबा लगने के बाद गेंदबाज ने भी वापसी की गई। टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी नीचे रही है, बल्लेबाज भी यही कह रहे हैं। टप्पा खाने के बाद एक्शन रिप्ले में देखें tenniscricket.in पर क्या हुआ था। टप्पा खाने के बाद गेंद नीचे की तरफ रही और बल्लेबाज इस गेंद को पढ़ नहीं पाए। सैंडी यादव अच्छी गेंदबाज है, अच्छे लोग, अच्छी किताबें जल्दी समझ में नहीं आती गए और इनको पढ़ने की जरूरत है। इनके खिलाफ आपको खेलना है, इनको रीड करना होगा। सैंडी यादव इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, मिड विकेट पर खिलाड़ी तेजी के साथ आ रहे हैं। इनके हाथों को लगने के बाद गेंद बाउंड्री के बाहर, इनको दिखती है छोटी सी दरार, ये रन ढूंढते हैं 4, मिलेगी रन 4 तो बेड़ा होगा पर 4 रन। एक चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय। साजिद इनामदार यांच्या मालकीचा संघ आहे, त्यांना देखील आपण या ठिकाणी पाहतोय। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संदीपजी कीर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर फाईजभाई नजीर यांची टीम पाहायला मिळते। परंतु पुण्याचा हा खेळाडू देखील जबरदस्त आहे, मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना पाहायला मिळतोय। हाफिज क्रिकेट चालतं पुण्यामध्ये आणि हाफिजच्या व्यावसायिक संघ म्हणजे पसायदार आळंदी संघासाठी देखील दर्जेदार क्रिकेट खेळलंय कुणाल यांनी। और बिल्कुल कुणाल का बल्ला बोल रहा है। सैंडी के खिलाफ इन्होंने आगाज अच्छा किया गया, ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश, टाइमिंग अच्छा नहीं कर पाया, डीप फाइंडिंग और डीप स्क्वेयर की तरफ जारी है। दर्शकों में आवाज देखिए, सचिन तेंदुलकर स्टैंड और विराट कोहली स्टैंड के अंदर से आवाजें आ रही है। अब मजा आ रहा है, पोपू की आवाज आ रही है, टालू की आवाज आ रही है। 2 ओवर का खेल समाप्त है, 19 रन 1 विकेट के नुकसान पर बैटिंग करने वाली टीम मुस्सा 11 टॉस हारने के बाद बल्लेबाजी करते हुए 12 गेंदों में 19 बनाए 1 विकेट के नुकसान पर। अब जाकर चंदू जी आबाद आ रही है, विराट कोहली स्टैंड आपको दिखाया जा रहा है। यहां से एक बार फिर दर्शक देखिए आनंद ले रहे हैं, बजेंगे शिट्टी, बजेंगे ताली, हो हल्ला हो गुल्ला, मैदान सर पर उठता गए। क्रिकेट कहा रहता है आज, क्रिकेट बडौली के अंदर अब जाकर इस टूर्नामेंट के अंदर क्रिकेट जुनून जज्बे में बदल गया है, मजा आने वाला है। 19 धावा म्हणजे बऱ्यापैकी कमबॅक केलेला आहे, कारण येणाऱ्या 3 ओव्हर अजूनही बाकी आहे आणि जर का तिकडे 25-30 धावा आल्या तर एक चांगलं आव्हान निर्माण होऊ शकतं। बिल्कुल स्टार्ट अच्छा हुआ है, नदी को बहने के लिए झरने की जरूरत है, अच्छे मैच को जिताने के लिए अच्छे स्टार्ट की जरूरत है। और कुणाल खोन 6 गेंदों में 13 पर खेल रहे हैं, बहुत अच्छे खिलाड़ी है। नॉन स्ट्राइकर पर रिहान राजपुरकर 19 रन 1 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर के अंदर अपने स्पेल का दूसरा, टीम का तीसरा ओवर लेकर विश्वजीत ठाकुर मोटा गेंदबाजी करने के लिए स्ट्राइकर पर कुणाल, और बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, आंखों से दूर गेंद थी, शरीर से दूर गेंद थी, ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश, गेंद और बल्ले का ताल्लुक नहीं हुआ। टप्पा बिल्कुल अच्छा था, लाइन बिल्कुल अच्छी थी और इस गेंद के ऊपर देखिए क्या हुआ था, 5वें 6ठे स्टंप की तरफ गेंद थी, बल्लेबाज खड़े खड़े खेलना चाहते थे, गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्ताने में। विश्वजीत ठाकुर, इनके खिलाफ आपको खेलना है तो इनको पढ़ने की जरूरत है, शानदार गेंदबाजी।
बैकफुट पर चढ़ गए बहुत अच्छी तरीके से इस गेंद को कहते हैं डीप बैकफुट पॉइंट की तरफ खिलाड़ी वहां पर खड़े गए। पहला रन मुकम्मल किया, दूसरे की मांग थी मगर एक रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा। एक रन के साथ स्कोर अब जाकर 20 रनों पर, एक विकेट के नुकसान पर। दर्शक भारी तादाद में हैं आपके स्क्रीन के ऊपर। फाइटर जेट योगेश पेनकर इस साल के सफल कप्तान और सपना पूरा हुआ। उसके बाद एवन पवन केन है, ये खिलाड़ी है, इसीलिए दर्शकों में उत्साह, दर्शकों का आवाज है और दर्शक है तो एक बार भी टूर्नामेंट भी सक्सेसफुल है। जाहिद भाई को स्क्रीन के ऊपर बताया जा रहा है, जाहिद भाई के चेहरे के ऊपर मुस्कुराहट है। मैच की तरफ जाएंगे, बड़ा स्ट्रोक है सामने की तरफ। इतने तारे आ गए, इतने सितारे आ गए, इतने जिद्द आ गए, इतने जोश आ गए, इतने धूम धड़क आ गए। चेंडू सीमा पार, षटकार। वाह, काय स्ट्रोक खेळला या ठिकाणी। माझ्या मते रिहानची बॅटिंग पाहण्यासाठी या ठिकाणी खूप मोठे चाहते आलेले आहेत। रिहानला पाहण्यासाठी किती जण आलेले आहेत? थोडा आवाज होईल का रिहान? कमाल की बल्लेबाज है रियान के लिए आबाद आ रही है। रियान अब जाकर बल्लेबाजी क्लासिकल कर रहे हैं। स्कोर अब जाकर टीम का टोटल 26 रन, 3 विकेट के नुकसान, माफ कीजिए 1 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर चल रहा है। राइट अप ओवर द विकेट, बैकफुट पर चले गए, बहुत अच्छा स्ट्रोक है एक्स्ट्रा कवर की तरफ, इनसाइड आउट का ये स्ट्रोक, शानदार स्ट्रोक, कम खर्चा भरपूर चर्चा। पहले सिक्सर, उसके बाद चौवा, वार पर वार, गेंद बाउंड्री के बाद 4 रन। वाह, काय बॅटिंग करताना पाहायला मिळतात। कुडकीचा स्टार आज मात्र घरच्या मैदानात चमकताना पाहायला मिळतोय आणि प्रेक्षकांना सुद्धा मॅच चांगली पाहिजे। वन साइड मॅच प्रेक्षकांना नाही आवडत, दोन्ही टीम चांगल्या खेळला तर प्रेक्षकांना मजा येते आणि तीच मजा आता सध्या घेतात तिकडे। और बिल्कुल विश्वजीत आए, विश्वजीत ने पूछा था क्या खासदार सुनील जी तटकरे साहब के चषक के अंदर मेरा स्वागत नहीं होगा? रियान ने कहा हम इस इलाके के आपका स्वागत स्वैग से करेंगे, स्वैग से करेंगे स्वागत। फुल टॉस गेंद ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश, गेंद मिड विकेट बाउंड्री की तरफ जा रही है। टाइमिंग अच्छा नहीं कर पाया, पहला रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस और 2 रन मुकम्मल किए हैं। विकेट के बीच में अच्छी दूर लगा रहे हैं। हमारे साथ कमेंट्री बॉक्स के अंदर चंदू शेट है जो महाराष्ट्र का बुलंद आवाज है। चंदू जी, मजा आएगा इस मुकाबले के अंदर, जिस तरीके से मुकाबले की शुरुआत हुई है। एवन पवन केने को बताया जा रहा है टेनिस क्रिकेट .in बहुत अच्छा काम कर रहे हैं। योगेश पेनकर आपके स्क्रीन के ऊपर 32 बने, 1 विकेट के नुकसान पर। क्या मुकाबला चल रहा है। रियान राजपूतकर 7 गेंदों में 18 पर, कुणाल 8 गेंदों में 14 पर। इस ओवर की अगली गेंद और जड़ में गेंद है, शानदार गेंदबाज है। लाइन बिल्कुल अच्छी गए, टप्पा बिल्कुल अच्छा गए। हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते, ऐसा आलम है दोस्तों। टेनिस क्रिकेट के अंदर गेंदबाज यॉर्कर के बिना बच नहीं सकते। सटीक लाइन के साथ गेंदबाज है, अच्छे टप्पे के साथ गेंदबाज है और ये यॉर्कर तक ये हमारे दर्शक दीर्घा में दिखाए जा रहे हैं। अब जाकर तालियां भी बज रहे, इंजॉय भी हो रहा है। चंदू सर, क्या कहोगे, आज दर्शकों से कच्चा कच भरा हुआ ये मैदान है। हो, या मैदानात प्रेक्षक नेहमीच पाहायला मिळतात। हे मैदान असू देत, रॉयल फेस्टिवलचं मैदान असू देत, इकडले प्रेक्षक थोडेसे वेगळेच आहेत। आवर्जून मैदानात येतात, मॅचचा आनंद घेतात। या सगळ्या खेळाडूंना त्यांना पाहायचं असतं, दर्दी क्रिकेटर आहेत आणि जो चांगला खेळणार त्याच्यासाठी टाळ्या वाजवणारे प्रेक्षक पाहायला मिळत आहेत। परंतु प्रेक्षक गॅलरी आता फुल झाल्यात, कारण तारे सितारे मैदानात आहेत। रिहान तर आहेतच, चला। परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पवन केने एका वेळेला मैदानात, ओमकार देसाई आहेत, योगेश पेनकर आपल्याला पाहायला मिळत आहेत, अशरफ देखील आज इन ऍक्शन मध्ये, रोहित नार्वेकर आहेत, आरेश यांना देखील आपण पाहतोय। और बिल्कुल भारी तादाद में दर्शक भी, उनका भी स्वागत है हमारे अतिथि कक्ष में। बड़ा मंच है तो बड़े मंच के ऊपर अतिथि भी है, उनका भी स्वागत है। भारी तादाद में अतिथि भी है। 3 ओवर का खेल समाप्त है, स्कोर कार्ड 32 रन। ये हमारे दर्शक दीर्घा में दर्शक दिखाए जा रहे हैं और तीनों स्टैंड अब जाकर फुल हुए गए। विराट कोहली स्टैंड, सचिन तेंदुलकर स्टैंड, MS धोनी स्टैंड। अब दर्शक है, भारी तादाद में दर्शक है और बल्लेबाजी क्लासिकल हो रही है। रियान राजपूतकर 8 गेंदों में 18 पर, कुणाल खोंड 8 गेंदों में 14 पर। गेंदबाजी करने के लिए अब जाकर चौथे ओवर के अंदर गेंदबाज ललित गेंदबाजी करने के लिए तैयार गए। ये भी यंगस्टर खिलाड़ी है और इन्होंने भी बहुत अच्छा काम किया है। यह अशरफ आपके स्क्रीन के ऊपर, राइट अप ओवर द विकेट, पहली गेंद फुल टॉस, एक फायदा नहीं उठा पाया। गेंद ऑन साइड की तरफ, डिविस के एक बार खिलाड़ी है, ले लिया कैच, प्रशांत घरत ने पकड़ा कैच। बल्लेबाज कुणाल बैक टू बॉलिंग जाएंगे। सफल बल्लेबाज थे, अच्छे खिलाड़ी थे, शॉट इतना अच्छा नहीं था, हाथ में खेल बैठे, विकेट का पतंग होता हुआ दूसरा झटका, दूसरी सफलता।
विकेट येताना पाहायला मिळते. ललित चौधरी आलेत, पुण्याच्या लोहगावचे खेळाडू आहेत. ते बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत. चांगले फिरकीपटू आहेत, या टीम मध्ये ऍड झालेत. परंतु आता पुण्याचाच खेळाडू या ठिकाणी पहा, हा बॉल फुलटॉस होता, परंतु गती कमी असल्या कारणाने टायमिंग नाही होऊ शकलं आणि विकेट येताना पाहायला मिळाली आहे. कुणाल माघारी परततील. चांगली बॅटिंग केली कुणाल यांनी, परंतु आउट झालेत. ओमकार देसाई यांना दुसरा देखील आपण स्क्रीनवर पाहू शकता. मुंबई क्रिकेटचा ब्रँड, विविध स्टार मात्र या ठिकाणी विश्वजित ठाकूरला ही टीम मध्ये आपण पाहतोय. आणि आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पुण्याचा एक धडाकेबाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये धनंजय भिंताडे. बिल्कुल धनंजय भिंताड़े मैदान के अंदर आए हैं. चौथे नंबर पर बैटिंग करने के लिए धनंजय भिंताड़े ऑन स्ट्राइक. जड़ में गेंद थी, बहुत अच्छा स्ट्रोक है सामने की तरफ खेलते हुए. डाउन द ग्राउंड का यह स्ट्रोक शानदार स्ट्रोक है, वजनदार स्ट्रोक है. आने के साथ पहली गेंद के ऊपर चौबा 4 रन. भिंताड्याने पहिल्याच बॉलवर तडकवलाय मोठा फटका. शुक्रिया. आने के साथ पहली गेंद को एक बार फिर मिड ऑफ के सर के ऊपर से गिरा. लॉन्ग ऑफ पर कोई खिलाड़ी थे, इसका फायदा बैट्समैन को मिला. आगे की तरफ गेंद है, एक बार फिर हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलते हुए गेंद कॉर्नर करने की तरफ जा रही है. खिलाड़ी है, इनके सर के ऊपर थे, मस्तक पे दस्तक देती हुई गेंद बाउंड्री के बाहर 4 रन. मैदान के अंदर अब जाकर तालियां बज रही है, सीटियां बज रही है. बजेंगी शिट्टी, बजेंगी ताली, हो हल्ला हो गुल्ला. मैदान सर पर उठता गया. क्रिकेट क्रिकेट का रहता है, आज जुनून जज्बे में बदल गया है. एक जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर है. 2 गेंदों में 2 चौके धनंजय भिंताड़े ने ललित चौधरी के खिलाफ लगाए. आड़े बंदे का इस्तेमाल किया, ऑन साइड की तरफ खेलते हुए मिस्टम स्ट्रोक है. गेंद स्क्वेयरली की तरफ खिलाड़ी है और इन्होंने कैच छोड़ा गया. पकड़ो कैच जीतो मैच, कैचेस विन द मैचेस. इवन पवन केने से कैच छूटा और उसके बाद अब जाकर बल्लेबाजों को मौका मिला गया. 2 रन मुकम्मल करते हुए कैच छोड़ने के बाद धनंजय भिंताड़े अब जाकर कब तक महंगे साबित होंगे ये भी देखना बहुत जरूरी. टीम का टोटल 42 रन. ओवर नंबर 4था ओवर चल रहा है. ये हमारे डीजे मास्टर कालिदास ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश थी. लाइन बिल्कुल अच्छी थी, टप्पा बिल्कुल अच्छा था और अच्छे टप्पे के साथ अब जाकर गेंदबाज ललित चौधरी द्वारा थोड़े से महंगे जरूर साबित हुए. 5 गेंदों में 10 रन, एक सफलता इनके नाम पर और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. 42 रन 2 विकेट के नुकसान पर. बल्ले को लगने के बाद गेंद पीछे की तरफ चली गई थी. बल्ले का भारी किनारा लेते हुए गेंद टप्पा खाने के बाद जो फ्लाइंग स्लीपर खिलाड़ी थे उनके हाथों में चली गई थी. इस ओवर की यह आखिरी गेंद थी. आखिरी गेंद के ऊपर रन नहीं है और ओवर की समाप्ति 4 ओवर का खेल समाप्त है. बैटिंग करने वाली टीम मूसा 11 ने 42 रन 2 विकेट के नुकसान पर. अभी भी 6 गेंदों का खेल चंदू सर बचाव भाग है. येस, यश पाटील हे देखील उपस्थित राहत आहेत. 42 धावा. इकडे जर पाहिलं तर बऱ्यापैकी म्हणजे धावसंख्या आपण कालपासून ज्या मॅचेस पाहतो ना त्या दृष्टीने चांगली आहे आणि जर का या ठिकाणी 10 धावा आणखी आल्या तर चांगली मॅच होईल. सुचितजी केर यांना देखील आपण पाहतोय. विविध आमचे सगळे आयोजन कमिटी किंवा या स्पर्धेला सपोर्ट करणारे सगळे आहेत. युनिटी ग्रुपचं हे एक मोठं युनिट आहे आणि हे क्रिकेटच्या चाहत्यांचं युनिट आहे. या ठिकाणी अफजल भाई आणि त्यांच्या सगळ्या मित्रांनी बनवलंय. याच्यानंतर मॅच श्रीवर्धन बसला आणि त्याच्या विरोधात अवेज 11 वरवटना या दोन्ही कॅप्टनना विनंती आपण या टॉस करण्याकरता टॉस बॉक्सच्या दिशेनं महत्वाची अनाउंसमेंट तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. अब जाकर स्ट्राइक रेंज पर रियान राजपुरकर 8 गेंदों में 18 पर खेल रहे हैं. आखिरी ओवर लेकर प्रसन्न पाटिल लेफ्ट अप ओवर द विकेट. उड़ाया आसमान की तरफ, यह आसमान की तरफ इशारा गए. आज की रात हमारी है, कल किसने देखा गए. आज की रात हमारी है. गेंद बाउंड के बाद 6 रन. ब्यूटीफुल शॉट. हम तुम्हारे फैन हैं. रियान क्या बल्लेबाजी करे, क्या बात आ रही है. रियान की बल्लेबाजी अच्छी लग रही है तो तालियों की गूंज होनी चाहिए. तालियां बज रही है, सीटियां बज रही है. पोपू की आवाज मेरे कानों तक आ रही है. स्कोर कार्ड 48 रन. आखिरी 5 गेंदें बची हैं और रिवर्स इस्तेमाल करना चाहते थे. चंदू सर सीधे बल्ले से रन आ रहे. बल्ला टेढ़ा करने की कोशिश, सीधे उंगली से घी निकल रहा है
उंगली टेढ़ी करने की कोशिश, अब जाकर रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे, गेंद टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए चली गई 10 स्थानों में विकेट कीपर के। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, 48 पर रन संख्या रोकी हुई है। की कालपासून ही गोष्ट आपण पाहतोय, बरेचदा सरळ बॅटने रन येत असताना देखील बॅट उलट्या केल्या जातात आणि तेवढं पर्सेंटेज नाहीये यशस्वी होण्याचं। और ये गेंद काफी शरीर से दूर गेंद थी, टप्पा खाने के बाद ज्यादा एक बार फिर घुमाव मिला, अंपायर का इशारा व्हाइट बॉल का था, मिस्टर इक्सा का इशारा होता हुआ, टप्पा खाने के बाद बिल्कुल ये गेंद ज्यादा बाहर चली गई थी। ये हमारे दर्शक इनके चेहरे के ऊपर देखिए खुशी का कोई ठिकाना नहीं है। ये कह रहे हैं खासदार चषक 2025 देखने के लिए हम आए हैं और हम खुश हैं, हर कोई दर्शक खुश है। ये टूर्नामेंट सफल है, बहुत अच्छा टूर्नामेंट। 49 अच्छी गेंद थी, जड़ में गेंद थी, बहुत अच्छी तरीके से लॉन्ग ऑन की तरफ खेलते हुए ओमकार देसाई वहां पर गए। जब तक फील्ड करे थ्रो करे तब तक दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त समय था और दोनों बल्लेबाजों ने आंखों आंखों में इशारा किया। अब जाकर 1 रन के साथ स्कोर बोर्ड 50 रन 2 विकेट के नुकसान पर। आखिरी 3 गेंदें बच्चे भी गए, आखिरी 3 गेंदों में अब जाकर 5 से 10 रन भी बन जाते गए, एक अच्छा टोटल बन सकता है। 2025 का यह शानदार टूर्नामेंट, यूनिटी ग्रुप का यह आयोजन, खासदार तटकरे साहब चषक 2025 की कहानी, पहला साल सक्सेसफुल है। प्रसन्न पाटिल तैयार और टप्पा खाने के बाद ये नीचे रहते हुए विकेट कीपर के दस्तानों में, और विकेट कीपर योगेश बीनकर फाइटर जेट अच्छा काम कर रहे हैं विकेटों के पीछे। लाइन बिल्कुल अच्छी थी, टप्पा बिल्कुल अच्छा था। टप्पा खाने के बाद गेंद 7वें 8वें स्टंप की तरफ चली गई और धनंजय भिंटारे का जो बल्ला है वो हवा में घूमा, रन की कोई गुंजाइश नहीं। आखिरी 2 गेंदें शेष, दोनों के लिए विशेष। प्रसन्न पाटिल थोड़े से महंगे साबित हुए, 4 गेंदों में 8। आड़े बढ़ने का इस्तेमाल किया, ऑन साइड की तरफ कहते हुए मिड विकेट की तरफ। जब तक खिलाड़ी इस गेंद को फील्ड करे थ्रो करे तब तक 1 रन आसानी के साथ मुकम्मल हुआ और 1 रन के साथ अब जाकर टीम का टोटल आखिरी ओवर के अंदर 51 रन 2 विकेट के नुकसान पर। रिहान राजपुरकर और धनंजय भिंतारे के बीच में साझेदारी हुई है, साझेदारी को बहुत महत्व है, अच्छी साझेदारी, अच्छी पार्टनरशिप। आखिरी गेंद बची भी है, 11 गेंदों में 25 पर रिहान राजपुरकर। आखिरी गेंद पर किस तरीके से बैटिंग करेंगे वो भी देखना बहुत इंपॉर्टेंट है। आखिरी गेंद बच्चे भी है, टॉस के लिए आना है। इसके बाद के मुकाबले के हमने अनाउंसमेंट की है, बहुत कैप्टन चलिए टॉस के लिए। प्रसन्न पाटिल लेफ्ट ऑफ ओवर द विकेट और बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का ताल्लुक नहीं है, ऑफ स्टंप के बाहर रन लेना चाहते हैं, 1 एंड पर दौड़ रहे हैं, तालमेल की कमी थी। अब जाकर विकेट भी गिरने वाला है। रिहान राजपुरकर आउट होकर डगआउट की तरफ। आखिरी गेंद के ऊपर टेनिस क्रिकेट .in पर देखिए रिहान के बल्ले के ऊपर गेंद नहीं आई, उसके बाद योगेश बेनकर ने नॉन स्ट्राइकर इनकी तरफ थ्रो किया और विकेट रिहान राजपुरकर का गिरा। 25 रनों की एक शानदार इनिंग पेश की रिहान राजपुरकर ने। कुल मिलाकर 51 रन बने गए, 52 रनों का लक्ष्य इस मुकाबले के अंदर है। 51 रन चंदू सर बने। मूसा 11 ने टॉस हारने के बाद बल्लेबाजी की खासदार तटकरे साहब चषक 2025 के अंदर ये पहली इनिंग आपने देखी। हमारे साथ कमेंट्री बॉक्स के अंदर महाराष्ट्र की एक बुलंद आवाज चंदू शेट्टे सर जुड़े हुए हैं और आईपीएल की मखमली आवाज कुणाल दाते सर भी जुड़े हुए हैं। टॉस के लिए जाना गया, चलिए बोथ साइड कैप्टन। सन्माननीय आदरणीय जाफरभाई अनवरी साहेबांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकचा कॉल या ठिकाणी घेणार आहोत। नाणेफेक या ठिकाणी केली जाईल सन्माननीय आदरणीय जाफरभाई अनवरी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण येणाऱ्या मॅचचा टॉस करणार आहोत। 30 बॉलचा खेळ संपला, पहिल्या इनिंगचा खेळ मैदानामध्ये संपलाय। 52 धावांचं आव्हान मुसा 11 संघानं रिहान राकीब 11 डिंगडॉंग म्हणजे फाईज जी नजीर साहेब संदेशजी कीर साहेब यांचा संघ मालकीचा आणि दुसऱ्या बाजूला मुसा 11 साजिद इनामदार साहेबांचा संघ आहे। महत्वाचा मॅच मैदानामध्ये आहे। 30 बॉल मध्ये मुसा 11 संघानं 51 धावा बनवलेत, 52 धावांचं आव्हान। जाऊया टॉस बॉक्स मध्ये कुणालजी दाते साहेब त्या ठिकाणी जोडलेले आहेत। नाविद भाई ने कॉल किया है हिट। श्रीवर्धन मसला टीम के कप्तान एंड टिल सिटीज। तर टॉस सचिन जी तुम्ही जिंकलाय आणि महत्त्वाचा सामना आहे, कारण मागच्या मॅच मध्ये तुमचा संघ पराभूत झाला होता।
पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्यानंतर देखील एवढं मोठं टार्गेट तुम्ही सेट केलं नव्हतं. काय वाटलं फलंदाजीमध्ये किती चुका झाल्यात? थोडंसं दत्ता पवार आणि महेश नांदगुडे स्लो खेळले आणि दिल्लीचे बॉलर पण खूप चांगले आहेत. भारतात सर्वत्र खेळतात, पण आत्ताच्या मॅचमध्ये चांगलं खेळायचा प्रयत्न करू आम्ही. टॉस जिंकला, निर्णय काय घेणार आहात? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. काय वाटतंय जो समोरचा संघ आहे ज्या पद्धतीने त्यांनीही क्रिकेट खेळल्या, पहिल्या मॅचमध्ये ऑलमोस्ट 58 धावा त्यांनी केल्या होत्या श्रीवर्धन मसरा या टीमने, तर तुम्हाला काय वाटतं कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न त्या टीमला असेल तुमच्याकडून? सर्वच टीम आज 8 टीम सर्व चांगले आहेत आणि त्यांना कमीत कमी धावसंख्यात रोखण्याचा प्रयत्न करू. चला, शुभेच्छा आहेत. टॉस अगर आपने जीता होता तो आप क्या करते? मैं पहले बैटिंग किया होता क्योंकि टारगेट देना है अपोजिशन को, और टारगेट 4 ओवर का मैच है तो 50-55 बस बनाना है. पहले मुकाबले में आपकी टीम ने 58 रन बनाए थे, उसके बावजूद आपकी टीम हारी. कहाँ गलतियां हुई ऐसा आपको लग रहा है? थोड़े फील्डिंग डिपार्टमेंट में भी मिसफील्ड हुआ थोड़ा, और जो हमारा जो फाइनल जो ओवर कर रहा था उसमें थोड़ा सा एक बॉल जो गलत गिरा उसकी वजह से हम टूर्नामेंट मैच से बाहर हो गए, वरना वो अच्छा बॉलर है हमारा. अब हमारा पूरा बेस्ट देंगे. लगता है आपको पलटवार करेगी आपकी टीम इस इलाके में? धमाका इलाका भी हमारा, धमाका भी हमारा होगा. पूरी कोशिश करेंगे इंशाल्लाह, और 100% देंगे इस बार. बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. थँक्यू. नुकताच टॉस झालेला आहे आणि टॉस इथे आवेज 11 वरवटना या टीमच्या कॅप्टनने जिंकलाय. 4 ओव्हरचा हा सामना असेल, लक्षात घ्या, कारण सेकंड राऊंडला आता सुरुवात इथे होणार आहे आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये टॉस सचिनने जिंकला आणि सचिन यांनी लगेच निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करणार आहोत नेक्स्ट मॅच मध्ये. धन्यवाद. थैंक यू सो मच कुणाल दाते सर. मुकाबले की तरफ जाएंगे. 51 बने गए पहले पारी के अंदर, 52 का लक्ष्य है और मुकाबले में मजा आने वाला है. इंपॉर्टेंट मुकाबला. एक तरफ मुसा 11 की टीम ने 51 रन बनाए, शानदार बल्लेबाजी रिहान राकिब 11 डिंगडोंग पुणे के खिलाफ, और प्रहार में एक बैटर 52 रनों का पीछा करने के लिए योगेश पेनकर मैदान के अंदर पहुंच चुके हैं. फाइटर जेट और चंदू सर, योगेश पेनकर के लिए ये साल बहुत अच्छा रहा क्योंकि 11 साल इन्होंने एक बार फिर जो सपना देखा था सुप्रीमो का वो पूरा हुआ. अब आज जाकर आज की रात में खासदार तटकरे साहब चषक 2025 के अंदर पहुंचे हैं. धन्यवाद. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं. युनिटी ग्रुप आयोजित असणारी ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा खासदार तटकरे साहेब चषक, ही स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळालेली आहे. tenniscricket.in वर या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहत आहात. दुसऱ्या बाजूला, एका बाजूला मुसा 11 जी साजिद इनामदार यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते ती म्हणजे रिहान रिकाब 11 जी टीम फाईज नजीर, आणि त्याचबरोबर जर पाहिलं रिहान राखीब 11 ही टीम आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये संदीपजी कीर आणि त्याचबरोबर फाईज नजीर यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतोय आपल्याला. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. एका बाजूला रायगड महाडचा फायटर जेट योगेश पेनकर. हे मैदान काही योगेश पेनकर यांच्यासाठी नवीन नाही आहे, तेच बॅटिंगसाठी, परंतु रायगडचा अभिमान सुद्धा आहे, कारण भारतातील आणि जगातील टेनिस बॉल क्रिकेट मोठमोठ्या स्पर्धा जिंकण्याचा सपाटा लावणारा कर्णधार हा रायगडचा आहे, महाडचा आहे, आपल्या परिसरातील आहे. बॅटिंगसाठी नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर प्रथमेश राठोड आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु बॉलिंगसाठी आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी निहाल तुसामत, पुण्याच्या देहू रोडचे एक जबरदस्त गोलंदाज, MPL गाजवणारे आणि महाराष्ट्राच्या रणजी संघाचे दरवाजे ठोठावणारे गोलंदाज निहाल तुसामत. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता, रीच करण्याचा प्रयत्न झाला जरूर, परंतु एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या सुरू होते मैदानाच्या आतमध्ये. आता पाहायला मिळतील आपल्याला प्रथमेश राठोड. यावर्षी JPL पासून सुप्रीमो पर्यंत, ग्रामीण धमाका बिग बॅश पासून रॉयल फेस्टिवल पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावच्या प्रथमेश राठोड या नावाची चर्चा झाली, कारण रॉयल फेस्टिवल मध्ये देखील जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता प्रथमेश राठोड यांचा, आणि तेच प्रथमेश राठोड आलेत मात्र आता खासदार तटकरे साहेब चषकामध्ये रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मध्ये. प्रथमेश राठोड समोर निहाल तुसामत. पहिला बॉल, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय, फिल्डर त्या ठिकाणी आहेत. वाह, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सलाउद्दीन होते तिकडे. माझ्या मते सलाउद्दीनच्या फिल्डिंगसाठी देखील टाळ्या होत आहेत आणि आवाज होत आहेत. ही मॅच जबरदस्त होणार आहे, कारण धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल
विजयासाठी धावांचं लक्ष 52 आहे, परंतु 52 धावांचं लक्ष देखील काही कमी नाहीये. इकडे टॅलेंट व्यावसायिक खेळाडू दाखवत आहेत, टॅलेंट स्थानिक खेळाडू दाखवत आहेत आणि ही संधी मात्र स्वप्न पाहिलं युनिटी ग्रुपने. आपल्या तालुक्यात आपल्याला एक नाईट टुर्नामेंट आणि अशी स्पर्धा भरवायची आहे, संपूर्ण भारत पाहिल. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरून चेंडू ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. एक धाव तिकडे मिळेल, दुसरा धावेचा कॉल योगेश पेनकर यांनी दिलाय खरा आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. कॉल दिलाय तिसरीचा. या चुकात महागात पडू शकतात आणि इकडे 3 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. सुप्रीमो चषकात देखील काय बॅटिंग केली होती योगेश पेनकर यांनी. या वर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल, त्यानंतर सावर्डे, त्यानंतर जर पाहिलं तर मिडबाव, त्यानंतर यंगस्टार देवगड, त्यानंतर बाबा महाराज चषक सातारा, त्यानंतर सुप्रीमो, असा सपाटा या संघाने देखील स्पर्धा जिंकण्याचा लावला. आणि आज या क्रीडा नगरीमध्ये हा संघ देखील दाखल होताना पाहायला मिळतोय. प्रथमेश राठोड इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. रेहान राकीब हो यावेळेला अपील केलं खरं, परंतु तिकडे एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला क्षेत्ररक्षकाला. आता मात्र इकडे काय झाले पाहायचंय. हा, लेग बिफोर साठी रिव्ह्यू नाहीये, याची नोंद आपण घ्यायची आहे. यस, रनआउट साठी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. बिल्कुल शानदार माहौल बना हुआ है. अब जाकर रनआउट के लिए टीवी अंपायर की तरफ जाएंगे. टेनिस क्रिकेट .in के जो टेक्निकल टीम है वैन है, उसके ऊपर अब जाकर हमारे थर्ड अंपायर भी जुड़ने वाले गए. ये फैसला बहुत इंपॉर्टेंट रहेगा. और डेंजर जोन की तरफ कौन दौड़ रहा था? योगेश पेनकर, फाइटर जेट, कैप्टन कूल मैदान के अंदर अब जाकर खतरे के एंड पर दौड़ रहे थे. हमारे अंपायर चेक करने वाले गए क्या हुआ कि इस गेंद के ऊपर बहुत इंपॉर्टेंट फैसला था. पहले एक बार फिर पहला रन मुकम्मल किया, दूसरे की मांग थी और कुछ देर के लिए यह फैसला रुका हुआ है और हमारी सांसें अब जाकर रुके हुए हैं. ये मुकाबला बहुत इंपॉर्टेंट है, नाखून चबाने वाला मैच. एक तरफ रिहान राकीब 11 पुणे डिंगडोंग, दूसरी तरफ मूसा 11, इनके बीच का ये बैटल दर्शकों से भरा हुआ, कच्चा कच भरा हुआ ये मैदान. और आज दर्शक भारी तादाद में, ये देखिए क्या बात है, नदीम आए उसके बाद इन्होंने डायरेक्ट हिट करने की कोशिश की. योगेश पेनकर धीरे धीरे अब जाकर आगे बढ़े. कीप रूलिंग की जो आवाज है वो आ रही है और उसके बाद ये डायरेक्ट हिट, बल्लेबाज आउट. योगेश पेनकर बैक टू बबलन जाएंगे. पहला शिकार, पहला विकेट और पहली उम्मीद टूटे. बेधुंद होऊन आनंद घेताना पाहायला मिळतात हे प्रेक्षक. आपापल्या गावातून या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आज माझ्या मते आज यांना आपण जेवणार की नाही जेवणार याचं सुद्धा भान नाहीये, कारण फक्त सरबत आणि इकडे रगडा फेमस आहे. हे खाऊन सुद्धा आज मात्र मॅच पाहणार, बरोबर ना. आणि त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी होताना पाहायला मिळते. आणि योगेश पेनकर धावबाद झाल्यानंतर एक जल्लोष पाहायला मिळतोय, कारण त्यांच्या विकेटचं महत्त्व या परिसरातील प्रत्येकाला माहिती आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रशांत गरत, जिल्हा पालघर, तालुका वसई आणि गाव वारणाळा, परंतु समोर सोलापूरचा स्टार प्रथमेश राठोड आणि गोलंदाजीसाठी निहाल. बिग हिट, फटका खेळलाय, गॅप मध्येच खेळलाय. प्रथमेश राठोड यांच्या बॅट मधून एक राऊडी राठोड सारखाच फटका, चौकार. शानदार स्ट्रोक प्रथमेश राठौड़ का. आगे गेंद उसको पढ़ लिया, उसके बाद जड़ दिया, मिला मौका, जड़ दिया चौवा. शानदार स्ट्रोक है, दमदार स्ट्रोक है. स्टार्ट अच्छा हो रहा है. एक विकेट गिरा गए मगर 10 रन बने गए. डबल फिगर के अंदर रन संख्या 10 रन. एक विकेट के नुकसान पर 5 गेंदों का खेल समाप्त है. निहाल तुसामत गेंदबाजी कर रहे हैं. निहाल पुन्हा एकदा समोर. प्रथमेश राठोड. प्रचंड गर्दी स्पर्धा पाहण्यासाठी आपण पाहतोय सध्या. बिग हिट,
भिरकावून दिला बॉल सीमा रेषा पार. ब्यूटीफुल शॉट. बल्लेबाज कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. दर्शक दीर्घा में चले गए. खिलाड़ी थे, खिलाड़ी बन गए दर्शक. दर्शक बन के दीवाने. ओवर द विकेट से आए थे. उसके बाद आगे की तरफ गेंद थी और इस गेंद को स्लॉट में गेंद थी, पार्किंग प्लॉट में भेज दिया. खिलाड़ी थे, खिलाड़ी बन गए दर्शक. दर्शक बन के दीवाने. ताली बजाने का मौका के. का या प्रथमेश राठोडची सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे. एक चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत आणि मोठमोठ्या स्पर्धा सध्या गाजवत आहेत आणि त्याच्यामुळेच आज टीम मध्ये समावेश पाहायला मिळतोय आणि सलामीला सुद्धा पाठवलंय आणि खूप चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. 12 धावा आल्यात. पहिलं षटक थोडंसं मागणं राहिलंय परंतु कमबॅक होऊ शकतं आणि त्यासाठी गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अफवान यांना आमंत्रित करण्यात आलंय. प्रशांत घरत आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश राठोड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु पाहूयात कमबॅक करावं लागेल, विकेट घ्याव्या लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील. युनिटी ग्रुपची खासदार तटकरे साहेब चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि मैदान पाहणा आता चारी बाजूने प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक. पाय ठेवायला सुद्धा जागा राहिली नाहीये असा माहोल आता इकडे बनतोय. आमचे सगळे सन्माननीय अतिथी मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. बाहेर खेचला बॅटरला. इकडे जर पाहिलं तर चांगली सुरुवात. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. हा व्हाईट बॉल आहे की नाही याकरता बॅटिंग टीमने मात्र हा रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. प्रेक्षकांची गर्दी बरंच काही सांगून जाते आणि विशेष म्हणजे प्रेक्षकांमध्ये लहान मुलांची संख्या भरपूर आहे. छोटी छोटे बच्चे कंपनी मोठ्या प्रमाणावर आलेली आहे इकडे. कारण या सगळ्या खेळाडूंना युट्यूबवर मात्र हे सगळे पाहतात परंतु आज या सगळ्यांना भेटायला मिळणार आहे, सगळ्यांची सेल्फी काढायला मिळणार आहे. त्याच्यामुळे बरेचसे पालक आपल्या लहान मुलांना सुद्धा बरोबर घेऊन आलेले आहेत. आपापल्या गावातून आलेत. कोणी मोटरसायकलवर आलंय, कोणी आपली कार घेऊन आलेलं आहे आणि सगळेजण मात्र सध्या इकडे येताना पाहिलं. कोणी चालत सुद्धा आलेले. यस, आणि या मॅचचा आनंद घेण्यासाठी ही गर्दी पाहायला मिळते आजची रात्र. कारण ही प्रचंड गर्दी असणार आहे कारण भारतीय क्रिकेटमधील तारे सितारे आज मात्र या क्रीडा स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश राठोड प्रशांत घरत ही जोडी आहे. लक्ष 52 आहे आणि या 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पाहूयात कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. काही विकेटची सुद्धा इकडे आवश्यकता आहे कारण अलीकडच्या काही वर्षामध्ये श्रीवर्धनचं क्रिकेट म्हटलं तर 4 आयकॉन, मग ते 4 आयकॉन फक्त 4 ओव्हरच्या मॅचसाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून आपल्या टीममध्ये आणायचे आणि ते कौतुकच करावं लागेल. 4 ओव्हरच्या मॅचसाठी भारताच्या कानाकोपऱ्यातील नॉकआउट मॅचसाठी संघ आणायचे मोठी गोष्ट आहे आणि हे श्रीवर्धनकर करतात. परंतु या स्पर्धेमध्ये संधी आहे. पहिली मॅच जर तुम्ही हारलात तर तुम्हाला ती संधी आहे आणि हा एक वेगळा पॅटर्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि काल जर पाहिलं पहिली मॅच हारून सुद्धा एक संघ सेमीफायनलला पोहोचलेला आहे. बिल्कुल चंदू सर, पहला मुकाबला कोलाड पेन टाइगर जो ग्रुप था उसकी जो टीम थी वो पहला मुकाबला हारे थे. उसके बाद भी वो आखिर में बहुत अच्छा प्रदर्शन रहा और सेमीफाइनल में जगह बनाई. ये देखिए एक्शन रिप्ले tenniscricket.in पर इस गेंद के ऊपर क्या हुआ था. टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी एक बार फिर एक्शन रिप्ले आप देख रहे हो बाहर की तरफ निकले थे और अंपायर का इशारा वाइड बॉल ज्यादा बाहर चली गई. 8 में 90 स्टंप की तरफ चली गए थे. गेंद टप्पा खाने के बाद ज्यादा बाहर चली गई. थर्ड अंपायर का डिसीजन वाइड बॉल. मिस्टर एक्स्ट्रा के साथ रन संख्या 17 रन. टेनिस बॉल के अंदर ये 17 रन खतरे का आंकड़ा है, निल्सन आंकड़ा है. रिव्ह्यू सक्सेस झालाय. पाहूया पुन्हा एकदा प्रशांत घरत बिग हिट केलाय. फटका चांगला खेळताना पाहायला मिळालाय. काव कॉर्नरला बॉल जातोय. 1 रन मिळणार आहे. फेकी अगदी जलद गतीने केली आहे. एक बरस थांबावं लागते परंतु इकडे बॉल हातातून निसटला आणि 1-2 मध्ये रूपांतर. या धावा वाचवाव्या लागतील, प्रयत्न करावे लागतील तुम्हाला या धावा वाचवण्यासाठी कारण इकडे चुकी करून चालणार नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे. पहिला सामना चांगलाच रंगलेला आहे. स्वप्न पाहिलं युनिटी ग्रुपने. आपल्या तालुक्यामध्ये आपण आयकॉन बेस स्पर्धा पाहतो परंतु एखादी ऑल इंडिया लेवलची स्पर्धा कारण गेल्या काही वर्षात इकडे जर पाहिलं तर क्रिकेट बदललेलं आहे आणि त्यामुळे ऑल इंडिया लेवलच्या टीम्स आपल्या तालुक्यात येतील का
आपण प्रयत्न तर करू आणि हे प्रयत्न मात्र युनिटी ग्रुपने केले आणि त्या प्रयत्नांना यश मिळताना पाहायला मिळत आहे. अगदी दिल्लीपासून मात्र संघ या ठिकाणी येताना पाहायला मिळालेले आहेत आणि त्यामुळे या युनिटी ग्रुपच्या चषकाची सुरुवात या चर्चा होताना पाहायला मिळते आणि इकडे माघारी परताना पाहायला मिळत आहे. मोठी विकेट अफवानने घेतलेली आहे कारण प्रथमे प्रशांत गरत यांना माघारी परतावं लागतंय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल त्याला छेडछाड करायला गेले आणि विकेट देऊन बसले. बिल्कुल आउट होकर डकआउट की तरफ चले गए. अब जाकर दर्शकों में उत्साह भी है, तालियां भी बज रही है. प्रशांत गरत आउट हो गए हैं. आपके स्क्रीन के ऊपर आप देख रहे हैं प्रशांत जिनके बल्ले का बाहर किनारा लगा, उसके बाद वो आउट होकर डकआउट की तरफ. ओमकार देसाई मैदान के अंदर एक्शन रिप्ले में देखे टेनिस बॉल ये गिरने के बाद ये निव्या की गेंदे गए, बल्ले का बाहरी किनारा चौथे पांचवें स्टंप की तरफ गेंद थी और प्रशांत गरत ने कहा अब बिल्कुल मेरे बल्ले को लगी है गेंद और बाहर की तरफ चले गए. विकेट नंबर पहला दूसरा गिरा 19 रनों पर यह दूसरा विकेट, दूसरा झटका. प्रशांत गरत जो अच्छे खिलाड़ी फॉर्म में है वो डकआउट की तरफ चले गए. अब जाकर ओमकार देसाई. येस, ओमकार देसाई यांचं मैदानात आगमन होत आहे, ज्यांच्याही नावावर व्यावसायिक क्रिकेटमध्ये 13 ते 14 मोटरसायकल, बाईक, 3 4 व्हीलर कार जमा आहेत असा मुंबईचा ब्रँड कुर्ला नेहरू नगर मुंबई. ओमकार देसाई मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत, परंतु अफवान तरी कुठे कमी आहे. चांगली कामगिरी करतायत. 19 धावा धावफलकावर आहे आणि दुसरी ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळते. खासदार तटकरे साहेब चषक स्पर्धा, पहिला बॉल त्याच्यावर पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी बरंच काही सांगून जाते. ही स्पर्धा सुद्धा यशस्वी होते कारण काल तालुका निहाय गट प्रेक्षकांचा मोठा परफॉर्मन्स पाहिला, मोठी उपलब्धी पाहायला मिळाली. आज जर पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा अजूनही प्रेक्षक येतातच आहेत आपल्या आपल्या गावातून आणि या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. चारी बाजूला प्रेक्षकांची गर्दी आणि या स्पर्धेला यशस्वी करताना पाहायला मिळत आहेत. परंतु आणि तटकरे साहेब खासदार यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आणि प्रचंड गर्दी पाहतोय आपण. प्रथमेश राठोड, ओहो हो, वेगात बॉल रिव्हर्स खेळण्याचं मन पहिलंच बनवलं होतं परंतु इकडे डॉट बॉल येतोय. डॉट बॉल जर आले ना दबाव निर्माण होऊ शकतो आणि इकडे प्रचंड वेगातील बॉल पाहायला मिळतोय. पहा या वडवली फाट्याच्या या स्वर्गीय गुलामबाई पेशमाम मैदानात खेळण्याची एक वेगळी मजा आहे. इकडे या, इकडे क्रिकेट खेळा, एक वेगळी मजा पाहायला मिळते इकडे. आणि आता जर पाहिलं तर डॉट बॉल म्हणजे थोडासा दबाव अफवाने निर्माण केलाय खरा. यावेळेला हेलिकॉप्टर सीमारेषा पार, षटकार. शुक्रिया, शानदार. आगे की तरफ गेंद थी और उस गेंद को एक बार फिर बाउंड्री के बाहर भेजते हुए और बल्लेबाज प्रथमेश ने यही कहा कि ही तर सुरुवात आहे, मार्केट अजून गाजवायचं आहे. और सामने की तरफ बिल्कुल शानदार स्ट्रोक, दमदार स्ट्रोक. या वेळेला बॅटकडे घेत बॉल मागे निघालाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय खरा. एक धाव मिळणार आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावा येताना पाहायला मिळालेल्या आहेत. याही ओव्हरमध्ये 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 27 धावा धावफलकावर आहे आणि अजूनही जर पाहिलं मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळणार आहे ती 25. 3 ओव्हरमध्ये 18 चेंडूत 25 म्हणजे ही मॅच ऑन आहे. काही डॉट बॉल आले, काही विकेट आल्या तर मॅच मात्र दुसऱ्या बाजूला मोसा 11च्या बाजूने देखील बनू शकते. परंतु सध्या चर्चा प्रथमेश राठोड यांची सुद्धा आहे कारण 7 बॉलमध्ये 19 धावा आणि 2 हेलिकॉप्टरचे षटकार त्यांनी जे मारलेत ना चर्चेत आणले या खेळाडूला. अगदी दाखल होताना पाहायला मिळालेत. सोलापूरवरून यांच्या क्रिकेटची सुरुवात झाली. मैदान मंचावर देखील मान्यवर धनंजय भिंताडे महत्वाचं षटक मात्र घेऊन गोलंदाजीसाठी आलेत. एक चांगली ओव्हर मुसा 11ला साजिद इनामदार आणि कंपनीला मॅच मध्ये घेऊन येईल. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संदेशजी कीर, फाईज नजीर, जाहिद नजीर हे सगळे क्रिकेट प्रेमी एका बाजूला पाहायला मिळत आहेत आणि इकडल्या क्रिकेट प्रेमींचं पहा मॅच जिंकू देत हरू देत या महत्वाच्या टुर्नामेंटमध्ये टीम टाकणार म्हणजे तालुक्यातील प्रमुख व्यक्ती कोण आहेत माहिती आहे सध्या ज्याच्या टीम पाहायला मिळतात मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा एक वेगळा दरार आहे.
हो हो हो, हा टप्पा पडतोय. थोडासा बॉल जर पाहिलं तर इकडे संधी होती, परंतु ज्या ठिकाणी असं वाटत होतं डॉट बॉल येईल त्या ठिकाणी धाव येताना पाहिलं मिळते. धाव संख्या पुढे जात असताना आपल्याला पाहिलं मिळेल ती म्हणजे 28. अजूनही 17 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 24 ची आवश्यकता आहे. डॉट बॉल टाकावे लागतील एका बाजूला आणि एका बाजूला जर पाहिलं तर विकेट सुद्धा घ्यायच्यात आणि दुसऱ्या संघाला धावा करायच्या आहेत. लक्ष तसं पाहिलं तर सोपं वाटतंय, परंतु मैदानात जाऊनच कळेल आपल्याला काय परिस्थिती आहे तिकडे. कारण मैदानाच्या बाहेरून आपण कधी कधी बोलतो अरे काय यार हा फटका असा मारायला पाहिजे होता, परंतु मैदानात जो खेळतो त्यालाच माहिती असतं किती अवघड आहे. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र खोलवा टप्प्याचा बॉल. ओमकार देसाई तिकडे खेळले खरे, परंतु एक धाव पुन्हा मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहिलं मिळते 29 वर. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ क्रिकेटचा पाहायला मिळतोय आणि त्यातल्या त्यात टेनिस क्रिकेट असेल ना आपल्याला खूप आवडतं. आपण दिवाणे आहोत या खेळाचे, वेळ लावलंय या खेळाने आणि आज तेच घेऊन आलंय या क्रीडा नगरीमध्ये. खासदार तटकरे साहेब चषकामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. हो हो हो, ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय, बॅट फिरली परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, चांगले कमबॅक म्हणावं लागेल. दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळणार आहे कारण हार तर कुणालाच मंजूर नाहीये. प्रत्येक जण आपल्या विभागातील बेस्टच आहे, म्हणून आज खुल्या गटासाठी इकडे आलाय आणि इकडे येऊन इकडल्या प्रेक्षकांना खुश करायचं आहे. पवन केने सुद्धा पाहायला मिळत आहे, स्मित हास्य पाहायला मिळत आहे. यस, अश्रफबाई आहेत जोडीला, हवा प्रसन्न देखील. आणखीन एक मोठा फटका, परंतु त्या ठिकाणी फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. कुणाल खोंड त्या ठिकाणी होते, काय कॅच पकडली आहे. मॅच ऑन आहे, विकेटचं पतन. प्रथमेश राठोड आउट. शुक्रिया कुणाल खोंड वहां पर थे, उन्होंने शानदार कैच पकड़ा. पकड़ो कैच, जीतो मैच. और सीट खिलाड़ी जो थे ना वो विकेट गवाकर डकआउट की तरफ चले गए. जिनका बदला बोल रहा था प्रथमेश डकआउट की तरफ चले गए. बहुत बड़ा विकेट. और ये जगह है नन्हे मुन्ने जादूगर, और ये नन्हे नन्हे बच्चे बहुत खुश है. खुशी का कोई ठिकाना नहीं है. आपके स्क्रीन के ऊपर tenniscricket.in की जो टीम है वो बहुत अच्छा काम कर रहे हैं. हमारे कैमरामैन बहुत अच्छा काम कर रहे हैं. धनंजय भिंताड़े जिनको सफलता मिली है, सेट खिलाड़ी को आउट किया. आउट होने वाले खिलाड़ी प्रथमेश 10 गेंदों का सामना किया, 19 रन बनाए और मुकाबला बहुत अच्छा मुकाबला मैदान के अंदर है. एक तरफ आप देख रहे हैं फील्डिंग करने वाली टीम मूसा 11 और दूसरी तरफ रिहान राकिब 11 डिंगडोंग पुणे. जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅच ऑन आहे. रोहित नार्वेकर सुप्रीमो चषक देखील गाजून आलेत. बिग बॅश धमाका गुजरात आठवते, ज्यामध्ये 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा कारनामा केला. पाहूयात मुंबईच्या कांदिवली चारकोप परिसरातील खेळाडू बॅटिंगसाठी मैदानात. समोर धनंजय, पहिला बॉल, बॅट फिरली खरी परंतु तिकडे फिल्डर आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नही झालाय. एक धाव घेतली आहे, जिकडे कदाचित एक धाव नव्हती यायला पाहिजे तिकडे 2 रन आलेले आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे. धनंजय चांगली कामगिरी करतात सध्या. हे प्रेक्षक पहा, अगदी छोटे छोटे हे प्रेक्षक देखील इकडे येताना पाहायला मिळत आहेत, आनंद घेत आहेत. क्या बात आहे. एक वेगळंच हास्य पाहायला मिळतं ज्यावेळेला मोठ्या स्क्रीनवर हे सगळे दिसत आहेत आणि जे घरून सुद्धा मॅच पाहत असतील त्यांचे कुटुंबीय ते सुद्धा खुश आहेत. 31 धावा म्हणजे अजूनही 13 बॉल 21. मॅच बनलेली आहे, मॅच बनलेली आहे. धनंजय भिंताडे चांगली गोलंदाजी करतायत. दुसऱ्या बाजूला रोहित नार्वेकर आणि ओमकार देसाई 2 मुंबईकर पाहायला मिळत आहेत. कोण जिंकणार या मॅचला याची चर्चा आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी बरंच काही सांगून जाते. उसळी होती, हुक केला जातोय, चुकीला माफी नाही. हा चुकलेला बॉल मैदानाच्या जातोय बाहेर. बॉल सीमा रेषा पार, षटकार.
अच्छा स्ट्रोक रोहित नार्वेकर, बल्लेबाज को लगी है रनों की भूख, इन्होंने खेल दिया शॉट हुक और बल्लेबाजी हो रही है जापुक जुपुक जापुक जुपुक, शानदार बल्लेबाजी, ब्यूटीफुल शॉट। यानंतर येणाऱ्या कालावधीमध्ये एक आयन बॉयज आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा देखील या परिसरामध्ये श्रीवर्धन शहरात पाहायला मिळणार आहेत, कारण आयन बॉयच्या त्या स्पर्धेची चर्चा असते. चॅम्पियन स्पोर्ट्स महाड आयोजित महाड चॅम्पियन्स ट्रॉफी 10 लाख आणि 5 लाख रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा, आणि कदाचित भारतात पहिल्यांदा ते पाहायला मिळेल की विजेत्या संघ मालकाला 2 लाख कॅश आणि मॅन ऑफ द सिरीज 50,000, बेस्ट बॅटर 25, बेस्ट बॉलर 25 अशी मोठी स्पर्धा चॅम्पियन स्पोर्ट्सच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बऱ्याचशा स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या भेटीला येणार आहेत, त्याचा देखील आपल्याला आनंद घ्यायचा आहे. परंतु सध्या आपण युनिटी ग्रुपची स्पर्धा पाहतोय. क्रिकेट प्रेमी युनिट पहा आनंद घेत आहेत. नन्हे मुन्ने हे सगळे बच्चे कंपनी खुश आहेत सगळे, कारण ही चांगली स्पर्धा त्यांना पाहायला मिळते आणि थोड्या वेळानंतर tenniscricket.in त्यांना मोठ्या स्क्रीनवर देखील दाखवते. निहाल आलेत 12 मध्ये 15. हो, पहिला बॉल जाईल यष्टिरक्षकांच्या दिशेने. ही मॅच संपलेली नाहीये हेच निहाल सुद्धा सांगतायत. 11 बॉल मध्ये आता 15 आलेला एक डॉट बॉल तेवढाच महत्वाचा आहे. आणि ओमकार देसाई देखील काही कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. अशा प्रकारच्या कित्येक परिस्थिती त्यांनी हाताळल्यात, परंतु निहालने टाकलेला पहिला डॉट बॉल मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा रंगत निर्माण करताना पाहायला मिळतोय. 11 मध्ये 15. हो, याही वेळेला बॉल वळतोय, टप्पा पडतोय, बॉल मात्र वळण घेतोय. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट येताना पाहायला मिळत आहेत. खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, परंतु गती कमी आणि बॉलचा टर्न या दोन्ही गोष्टी बॉलला कीपरच्या दिशेने घेऊन गेलेल्या आहेत. 10 बॉल मध्ये 15. मॅच हळूहळू बनू लागलेली आहे. टप्पा पडतोय आणि त्यानंतर जो आउट कटर पाहायला मिळालाय अगदी तुषार यांच्या हातामध्ये जातोय. हळूहळू मॅच बनू लागलेली आहे. 10 बॉल मध्ये 15. मुसा 11 सुद्धा कमबॅक करतोय. रिहान राकीब एका बाजूला पाहायला मिळतात, तर दुसऱ्या बाजूला मुसा 11 यांच्यातील चालू असणारा हा दर्जेदार सामना. निहाल चांगला बॉल सन्मान दिला या चांगल्या बॉलचा. फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न झाला आणि 1 रन तिकडे घेतलेली आहे, म्हणजे ही मॅच ऑन आहे. 9 बॉल 14. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते मैदानात सुद्धा आणि आता tenniscricket.in ला युट्यूबला सुद्धा ही गर्दी पाहायला मिळणार आहे. हे पहा प्रेक्षक, काही चिंताग्रस्त आहेत, काही आनंदी आहेत आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. नवीदबाई, यश हे सगळे पाहायला मिळत आहेत. आज आपल्या परिसरामध्ये एवढी मोठी सगळ्यांना आनंद होतोय. मग तर फक्त आयोजित करणारेच नाही, पाहणारे सुद्धा सगळे आयोजित. आपल्या परिसरामध्ये व्यावसायिक क्रिकेट होतंय ही जमेची बाब आहे आणि हे कुणी केलंय तर युनिटी ग्रुपने केलंय, त्यामुळे त्यांचं कौतुक करावं लागेल. फुलटॉस बॉल, इकडे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय करा. एफर्ट्स मात्र त्या ठिकाणी होते आणि चुकीला माफी नाही. बॉल सीमारेषेच्या पार. 6 षटकार. तो उसके ऊपर फुल टोल वसूल किया रोहित नार्वेकर ने. एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज रोहित नार्वेकर द्वारा. इस ओवर की अगली गेंद 8 गेंद 8 रन की जरूरत. रोहित यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल जाईल यष्टिरक्षकांच्या दिशेने. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण मात्र बदलताना पाहिलं मिळेल. अजूनही 8 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. या हंगामातील रोहितने मोक्याच्या वेळेला येऊन केलेली कामगिरी, केलेले सामने आठवा. रोहित नार्वेकर हा की फॅक्टर राहिलाय. जबरदस्त बॅटिंग मधील चतुराई या खेळाडूच्या ओळख आहे. आणि पुन्हा एकदा निहाल कमबॅक करावं लागेल. हो, चांगला बॉल, परंतु सन्मान दिलाय. प्रत्येक बॉल मोठा फटका नाही मारला जात. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कुणाल यांचा, परंतु 2 धावा तिकडे. काही चेंडूंची वाट पाहायची आणि काही चेंडूंची वाट लावायची. इकडे मागील बॉलची वाट लावली होती, आता थोडीशी वाट पाहिली आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 47, म्हणजे 7 मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. खासदार तटकरे साहेब चषक. अफजलभाई मेमन यांचे आम्ही आभारी आहोत. संदेशजी कीर, मनसूरजी गिरे, फाईजी नजीर,
त्याचबरोबर जर पाहिलं तर सिद्धेजी कोसबे आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार आणि सगळे युनिटी ग्रुपची युनिटी. चांगला बॉल पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालंय. एक धाव तर तिकडे घेतली गेली आणि पंचांनी नो बॉल या ठिकाणी आता घोषित केलेल्या आहे. आणि या मॅचला जिंकण्यासाठी आता 3 धावांची आवश्यकता असणार आहे. ओमकार देसाई मागील जर पाहिलं तर 20 वर्ष व्यावसायिक क्रिकेटमध्ये दर्जेदार कामगिरी करणारे खेळाडू म्हणून देखील त्यांची ओळख आहे. परंतु आता 7 बॉलमध्ये 3ची आवश्यकता आहे. रोहित नार्वेकरच्या षटकाराने मॅचचं गोलंदाजी करण्याने टीमने रिव्ह्यू घेण्यात आला या नो बॉलसाठी. और एक दिन बाद अब जाकर थोड़ी सी गलती कर रहे हैं. बैट में सब कुछ होना चाहिए मगर गलती से मिस्टेक नहीं होना चाहिए. इस मुकाबले में 8 गेंदों का खेल बचा हुआ था, 8 की जरूरत है. उसके बाद निहाल तुस्सामत ने गलती की है. मैच बहुत इंपॉर्टेंट मोड पर है. अब जाकर यह फैसला थर्ड अंपायर की तरफ चला गया है. फील्डिंग करने वाली टीम ने रिव्यू की मांग की. एक अच्छा मुकाबला मैदान के अंदर 2025 का यह शानदार आयोजन यूनिटी ग्रुप प्रेजेंट खासदार सुनील जी तटकरे साहब चषक 2025 का रन संग्राम पहला साल कमाल बेमिसाल शानदार दमदार आयोजन और एक शानदार साल रहेगा 2025. जिस तरीके से टूर्नामेंट चल रहा पहली इनामी राशि 3 लाख. आपल्या देखील सिद्दीक सर, हरीश सर, कुणाल सर आपल्या देखील लक्षात राहील ही स्पर्धा. कारण श्रीवर्धनमध्ये जाऊन नाईट टुर्नामेंट समालोचन करायला मिळणं युनिटी ग्रुपशी जोडलेलं देखील आपण नातं पाहायला मिळत आहे. अय्यन बॉईज आयोजन कमिटी देखील श्रीवर्धनची या ठिकाणी उपस्थित राहते. त्यांचंही स्वागत. हे सगळे क्रिकेट प्रेमी आहेत. विविध ऑर्गनायझर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. खेळाडू उपस्थित राहत आहेत. प्रेक्षक उभे राहत आहेत. विविध गावातून या ठिकाणी येत आहेत हे सगळे प्रेक्षक. आणि आपल्या हे क्रिकेट जीव की प्राण आहे प्रत्येकाचं. इकडे मॅच आहे आणि जर का तो मॅच पाहिला नाही गेला तर मला वाटतं त्याला सुद्धा अस्वस्थ होईल. अरे मॅच आहे आणि मॅचला गेलंच पाहिजे. कारण क्रिकेट आपल्याला मैदानात आमंत्रित करतं, खेचून आणतं. कधी कधी आपण ऑफिसमध्ये खोटं बोलतो, आज पोट दुखते मी जरा लवकर जातो आणि मॅच पाहतो. कधी कधी घरच्यांना सुद्धा खोटं बोलतो, मी जरा इकडेच जाऊन येतो, मग 2 तासाने जाऊ पण पहिले इकडे मॅचेस पाहू. असं सगळेजण कधी कधी खोटं बोलून सुद्धा येतो आणि मॅच पाहतो. हा क्रिकेट. बरेच जण आले, तुम्ही सुद्धा खोटं बोलून आलात तर क्या बात आहे. हे क्रिकेट आहे. क्रिकेटसाठी काही सुद्धा. बिल्कुल चंदू सर, कई लोगों ने एक बार फिर इस टूर्नामेंट के अंदर शिरकत की है, टूर्नामेंट के अंदर पहुंच गए. इनका भी स्वागत है, यूनिटी ग्रुप के माध्यम से स्वागत है. खासदार सुनील जी तटकरे साहब का ये टूर्नामेंट 2025 के अंदर आयोजन आज का दूसरी रात, और दूसरी रात के अंदर ये इंपॉर्टेंट मुकाबला भारी तादाद में दर्शक है. कच्चा कच बराबर ये मैदान लेट पेशीमाम ग्राउंड के ऊपर ये टूर्नामेंट चल रहा है. लेट गुलाम भाई पेशीमाम ग्राउंड के ऊपर ये टूर्नामेंट, सफल टूर्नामेंट 2025 के अंदर. और हर किसी को याद रहेगा, हर दर्शक इसीलिए आए कि इस टूर्नामेंट के एक एक पहलू अपने एक बार मेरे आंखों से देखें. नो बॉल. देवा मोटर्स कडून सिद्धू तोडणकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. यस, देवा मोटर्सचे सिद्धू तोडणकर यांच्याकडून एक आपल्याला मोटरसायकल देखील आलेली या स्पर्धेसाठी. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न झाला या फटक्याला आणि इकडे फ्रीडचा असल्या कारणाने फायदा देखील होताना पाहायला मिळतोय. अजूनही 2 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे आणि 6 चेंडूंचा खेळ देखील बाकी आहे. ठीक, आपण जी बाईक या ठिकाणी बघतोय ते खास करून देवा मोटर्स पंचतन बोरली सिद्धूजी तोडणकर यांच्या शोरूम मधनं आलेले आहे. आणि सिद्धूजी तोडणकर साहेब देखील आनंदात आहेत. या स्पर्धेमध्ये आपल्या शोरूम मधनं ही बाईक आलेली आहे. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. मॅच केलेला जाणार आहोत. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 2 धावांची गरज या मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या टीमला, बॅटिंग करणारा संघ रिहान राकीब 11 डिंगडॉंग पुणे. 6 चेंडू शिल्लक आहे, 2 धावांची गरज आहे. 50 धावा धावबलकावरती आहेत. रिहान राजपूरकर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. ऍक्शन रिप्ले तुम्हाला दाखवले जात आहेत. कशा पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग केली गेली, कशा पद्धतीनं खूप चांगले फटके
प्रथमेश राठोडला देखील दाखवलं जातं त्याची बॅटिंग या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती आणि त्याच्या चेहऱ्यावरती देखील खूप आनंद आहे या स्पर्धेमध्ये खेळण्याचा. प्रथमेश राठोडनं ज्या पद्धतीनं बॅटिंग केली, आकाशाला गवसने काढणारे फटके. येस, धर्मेंद्र जोशी सुद्धा होते इकडे. यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, बॅटची कडा, बॉल सीमारच्या दिशेने निघालाय आणि येस, ही मॅच फिनिश होते ना पाहायला मिळते. रिहान राकीब 11 डिंग डॉंग विजय होताना पाहायला मिळते. अभिनंदन संदेशजी कीर, अभिनंदन फाईज नजीर,